दरम्यान काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिलेल्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। राजीनामा मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरे तेजस्वी घोसाळकरांची मनधरणी करणार असं कळतंय आणि तेजस्वी घोसाळकर सध्या मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। कालच त्यांनी राजीनामा दिलेला होता। काल त्यानंतर भेट प्रस्तावित होती परंतु ती होऊ शकली नाही। त्यानंतर आज त्या मातोश्रीवरती दाखल झाल्या आहेत। एक महत्त्वाची भेट असेल कारण त्यांची मनधरणी केली जाईल उद्धव ठाकरेंकडून असं सांगितलं जात आहे। अर्थात त्यानंतर त्यांची भूमिका काय असेल, त्या शिवसेनेच्या ठाकरे गटासोबतच राहतील का दुसरं कुठलं पाऊल उचलतील हे बघणं महत्त्वाचं असेल। वेदांत नेब आपल्याला या संपूर्ण घटनेबद्दल, या समीकरणाबद्दल माहिती देतील। वेदांत, नक्की कुठल्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांची जी भूमिका आहे ती बदलण्यात यश मिळू शकेल का उद्धव ठाकरेंना? यांची जी प्रकारे आपण बघितलं पूर्वी यांची जी नाराजी आहे त्या ठिकाणचे स्थानिक विभाग प्रमुख, विभाग संघटिका यांच्या संदर्भात आहे। त्यांचं म्हणणं आहे वारंवार या सगळ्या संदर्भात मी तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली होती, मात्र त्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई ही पक्षाकडनं केली जात नव्हती आणि त्यामुळे हा राजीनामा आपण देत असल्याचं त्यांनी तसं सांगितलं होतं। आता ज्या प्रकारे आपण राजीनामा बघितला तर राजीनाम्यामध्ये फक्त आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जी काही नाराजी आहे ती समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर तेजस्वी घोसाळकर यांना बोलवलेलं आहे। त्यांचे सासरे विनोद घोसाळकर सुद्धा मातोश्रीवर आलेले आहेत आणि आता ही नाराजी दूर केली जाते का, त्यांना मनवण्याचा प्रयत्न मातोश्रीवर सफल होतो का हे बघावं लागेल। कारण जी माहिती मिळते त्यामध्ये तेजस्वी घोसाळकर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी महायुतीचे दोन मोठे पक्ष तयार आहेत असंही कळतंय आणि त्यामुळे जर ही नाराजी दूर झाली नाही तर कदाचित ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कदाचित तेजस्वी घोसाळकर भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात। कारण अशा प्रकारच्या चर्चा आहेत आणि अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांकडून म्हणजे दहिसरमधील स्थानिक नेत्यांकडून केले जातात। त्यामुळे आता जी नाराजी आहे, जसं मी आधी सांगितलं की सूत्रांकडून माहिती मिळते की स्थानिक विभाग प्रमुख, विभाग संघटिका यांच्याबद्दल जी नाराजी तेजस्वी घोसाळकरांची आहे ती आता उद्धव ठाकरे यांच्या समोर ते बोलतील। उद्धव ठाकरे या सगळ्या संदर्भात नेमकं काय सूचना करतात किंवा काय त्यांची नाराजी दूर करतात का हे पाहावं लागेल। कारण 2 दिवसापासून मातोश्रीहून त्यांना बोलवण्यात आलं होतं, मात्र काही कारणास्तव ते आल्या नाही आणि आज आता तेजस्वी घोसाळकर या मातोश्रीवर पोहोचले आहेत, सोबत त्यांचे सासरे सुद्धा आहेत आणि आता या सगळ्या नाराजी नाट्यानंतर जेव्हा ही भेट होतीये तेव्हा नेमकं काय निर्णय ते घेतात, काय भूमिका ते मांडतात हे पाहावं लागेल। पूर्वी नक्कीच वेदांत, काय भूमिका मांडतात ते बघणं महत्त्वाचं असेल आणि मनधरणी यशस्वी ठरते का हेही त्यांना आपल्याला कळेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।